कसला आले हा डुप्लिकेट समजतो काय मला तुझ्या सहित आका दररोजा गुत्ता एका दिली भाऊराव चाल उद्या बघू तंदा चुरमुऱ्याचा आईट सरपंच आहे तुझी घाबरतो काय तुला नाईलाज होईल माझं इथनं मी सरळ चौकीत जाईन आणि जे जे मला काय कळालंय ते सगळं सांगून टाकेन पुन्हा मला दोष देऊ नको शेतमाळ्यात युवराज भेटला होता आज त्या घटनेच्या वेळी दोघांबरोबर तू बी होता तिथं ठाव आहे मला मी नव्हतो तिथं मारताना मी फक्त कळवलं होतं आबा निघालं म्हणून आणि युरियाला तर कुठं माहित होतं त्या गाडीत बाह्य असेल असं आबाला मारताना बाह्या चुकून मिळालता युवराजने भैयाराजाला मारलंय लका 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 लय मोठी थिरी खेळली माझ्यावर होतो तुम्ही काय केलं कळतंय का तुम्हाला युवराज नाही मारू शकत कुणाला त्याला काय फायदा आहे कुणाला मारून कुणाला काय फायदा होणार आहे मला नको विचारू गुरुजींना जाऊन विचार तू कुणाविषयी बोलतोय कळतंय का तुला करता करविता झाला देव माणूस आणि आम्ही झालो पामर बरं आहे ही कोड्यात बोलू नको जे काय सांगायचं ते स्पष्ट सांग एक बाप करेल आपल्या पुरीसाठी तेच करते तर गुरुजी तुझ्यासाठी तुला आमदारकीचा उमेदवार म्हणून उभं करायचं होतं त्यांना त्यासाठी हे सगळा घाट रचलाय ती बाई तर नुसता प्यादा होता मेन गेट रे आणि आपले राणी उद्या टिकडीवरच्या देवळात लग्न करणार जी घडायचं ते घडणारच आहे नियतीच्याच मनात तसं आहे तिनेच ठरवलंय पटावरती राजाच्या ऐवजी राणीला आणायचं भैयाराजा तर खरं प्याद नव्हतं खरं प्याद तर तू आहे स्वतःचा पट नसलेलं लाचार प्याद प्यादा असलो तरी इमानदार आहे गुरुजीने भाकर दिली होती हातात भाकरीला जागलोय मी आणि इतकी वर्ष माझ्या हातनं राखी बांधून घेतली ती तिचं रक्षण करणं हे कर्तव्य नाही तुझं भावड्या आणि या समजात माझ्या युवराजची काय चुकी होती सांग की तुम्हाला 15 वर्ष झाली जोड जिजवतोय गुरुजीचा खास व्हायला आणि ही काल परवा आलेला युरिया माझ्या मागणं पुढे जातोय कसं खपणार आहे मला सांग बरं तू जोड झिजून नाही स्वतःच्या कर्तृत्वावर गेलंय ती पुढं अरे एकदा हक्काने बोलून बघायचं ना समजा सोडून दिला असतं तुझ्यासाठी तू ओळखला नाही त्याला पर मी चांगला ओळखते रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जपत होता ती तुला भाकरीशी मन रक्ता रक्ता प्रेमाचा मन विसरला का तू चुकलं माझं लय मोठा गोळ घालून ठेवला मी निस्तरतो होता युवराकडे जाऊ आपण चल
झालं, काय टेन्शन आहे काय? ए ढवळाढवळ करायला तू काय घरातली नाही. ही शेवटचा. काहीतरी मिळवायच्या नादात लय काय काय गमवून बसला तू. तुला एकदा पण नाही का वाटलं की आपल्या आयुष्यात कुणी राणी नावाची पोरगी आहे आणि ती आपली आहे? एक बार मी हक्काने येऊन बोला असं नाही वाटलं तुला? युवराजा समजत काय करून बसलाय तू याचा अंदाज नाही तुला. इथनं सरळ चौकीत जायचं आणि जी शिक्षा मिळेल ना ती भोगायची. तू बाहेर येईपर्यंत वाट बघेन मी तुझी. पण गुन्हा कबूल न करता जगणं लय अवघड होऊन बसेल. कशाला माझ्या खातर एवढं? एवढंच ऐक, पुन्हा काय बी नाही मागणार तुला.